नमस्कार, स्वागत आहे तुमचं एचडब्ल्यू न्यूज मराठीमध्ये। आता लाईव्ह येण्याचं सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं कारण ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की कडक निर्बंध जे आहेत ते लागू करण्यात येणार होते आणि त्या संदर्भामध्ये खरं तर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे संवाद सुद्धा साधणार होते। मात्र आजच्या दिवसभरामध्ये नाशिकमध्ये जी अत्यंत दुर्दैवी घटना घडली, नाशिकमध्ये ऑक्सिजनच्या गळतीमुळे जो 24 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हा संवाद रद्द झाल्याचं कळतंय आणि त्यानंतर मात्र आता महाराष्ट्र शासनाकडून जे ब्रेक द चेन अंतर्गत नवीन नियम आहेत ते जारी करण्यात आलेले आहेत। अगदी काहीच मिनिटांपूर्वी हे ब्रेक द चेनची नियमावली जी आहे ती आमच्या हाती आलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आता महाराष्ट्रामध्ये उद्या म्हणजे 22 एप्रिलला रात्री 8 वाजल्यापासून ते 1 मेला सकाळी 7 वाजेपर्यंत अधिक कडक निर्बंध जे आहेत ते लागू करण्यात आलेले आहेत। मात्र हा कडक लॉकडाऊन जो आहे तो नसणार आहे, तर ब्रेक द चेन अंतर्गत अजून काही कडक निर्बंध जे आहेत ते लागू करण्यात आलेले आहेत। या निर्बंधामध्ये मुख्यतः प्रवासाविषयक काही महत्त्वाचे नियम लागू करण्यात आलेले आहेत, ऑफिसेस बद्दल काही महत्त्वाचे नियम लागू करण्यात आलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे लग्न समारंभांसाठी सुद्धा काही अटी ज्या आहेत त्या घालून देण्यात आलेल्या आहेत। तर आता आपण थोडक्यात पाहणार आहोत की महाराष्ट्र शासनाने आज म्हणजे 21 एप्रिलला जी नवीन नियमावली जारी केलेली आहे त्यानुसार उद्या म्हणजे 22 एप्रिलला रात्री 8 वाजल्यापासून महाराष्ट्रामध्ये अधिक कोणते कडक निर्बंध जे आहेत ते लागू करण्यात येणार आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे प्रवासाविषयी असं सांगण्यात आलेलं आहे की आता मुंबईमधला जो लोकलचा रेल्वे प्रवास आहे तो आता फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तो म्हणजे अत्यावश्यक सेवांसाठी जो आहे तो मुंबईचा लोकल प्रवास असणार आहे। त्याच पद्धतीने मेट्रोचा प्रवास जो आहे तो सुद्धा आता फक्त अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या लोकांनाच करण्यात येणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला मुंबई लोकल, मुंबई मेट्रो किंवा सार्वजनिक वाहतुकीने सुद्धा प्रवास करायचा असेल तर तुमचं आय कार्ड पाहिल्यानंतरच तुम्हाला जे आहे ते तिकीट दिलं जाणार आहे। त्यामुळे फक्त अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांना हा प्रवास जो आहे तो करण्यात येणार आहे। त्याच पद्धतीने महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हर सोबत फक्त 50% प्रवासी जे आहेत त्यांना परवानगी असणार आहे। त्यामुळे जर तुम्ही एखाद्या खासगी वाहनातून प्रवास करत असाल तर त्या खासगी वाहनाची जितकी मर्यादा आहे त्यापेक्षा फक्त 50% लोक जे आहेत ती त्या खासगी वाहनाने प्रवास करू शकतात। जर अशा पद्धतीने प्रवास करत असताना नियमांचं उल्लंघन झालं तर तुम्हाला तब्बल 10,000 रुपये इतका दंड लागणार आहे। त्यामुळे जर तुम्ही खासगी वाहनातून प्रवास करत असाल आणि त्याच्या क्षमतेच्या 50% प्रवास करत असाल तर तुम्ही नियम मोडत नाही आहात, मात्र 50% पेक्षा जास्त प्रवासी असतील तर तुम्हाला तब्बल 10,000 रुपयांचा दंड लागू शकतो। अजून एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे ती म्हणजे लग्न समारंभांसंदर्भातली। सध्या आपण पाहतोय की लग्न समारंभ असतील, मोठमोठे समारंभ असतील, यामुळे कोरोनाचा धोका कुठेतरी वाढतोय। खरं तर गेल्या वर्षी असे समारंभ करण्यावरतीच पूर्णतः बंदी होती, मात्र सध्या लग्न समारंभांवरती पूर्णतः बंदी नाहीये, कारण सध्याचा जो काळ आहे तो खरं तर लग्न सराईचा आहे। एप्रिल आणि मे मध्ये मोठ्या प्रमाणात आपण महाराष्ट्रामध्ये विवाह समारंभ जे आहेत ते पार पडताना पाहत असतो आणि त्याचमुळे लग्न समारंभांवरती पूर्णतः बंदी घालण्यात आलेली नाहीये। मात्र जो नियम आहे लग्न समारंभासाठीचा तो असा आहे की लग्नासाठी एका हॉलमध्ये फक्त 25 माणसांच्या उपस्थितीला परवानगी जी आहे ती महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुमचा जो काही लग्न समारंभ असेल तो तुम्हाला 2 तासांच्या मर्यादेमध्ये, वेळेच्या मर्यादेमध्ये संपवावा लागणार आहे आणि जर लग्न समारंभांच्या नियमांचं जर तुम्ही उल्लंघन केलं तर तब्बल 50,000 रुपये इतका दंड जो आहे तो तुम्हाला लागू शकतो। त्यामुळे लग्न समारंभ पुढच्या काळामध्ये करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला 25 लोकांपेक्षा जास्त लोकांना लग्नासाठी बोलवता येणार नाहीये। 2 तासांच्या आत तुम्हाला सगळे विधी जे आहेत ते उरकावे लागणार आहेत आणि जर नियमांचं उल्लंघन केलं तर तुम्हाला 50,000 रुपये इतका दंड जो आहे तो तुम्हाला होऊ शकतो। आता महाराष्ट्रातली जी ऑफिसेस आहेत त्या संदर्भामध्ये आज ब्रेक द चेन मध्ये जे नियम लादण्यात आलेले आहेत त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे, पहिला मुद्दा तो म्हणजे सरकारी कार्यालयांमध्ये केवळ 15% कर्मचारी जे आहेत ते आता हजर राहू शकणार आहेत। यामध्ये कोरोना नियंत्रणातील अत्यावश्यक सेवेला सूट असेल। दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे इतर सर्व कार्यालयांमध्ये 5 कर्मचारी किंवा 15% कर्मचारी जे आहेत त्यांनाच हजर राहण्यात येणार आहे। मात्र जर तुम्हाला ही मर्यादा वाढवून घ्यायची असेल सरकारी कार्यालयामधल्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीविषयी तर महाराष्ट्रातील आपत्ती व्यवस्थापन जे आहे त्यांना तुम्हाला या संदर्भातली माहिती द्यावी लागेल आणि त्यानंतरच तुम्ही ही उपस्थिती जी आहे ती वाढवू शकता।
अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे अत्यावश्यक सेवेतली जी कार्यालय आहेत त्यामध्ये 50% कर्मचाऱ्यांना काम करता येणार आहे, मात्र आवश्यकतेनुसार हा कर्मचाऱ्यांची संख्या 100% सुद्धा वाढवता येणार, कारण अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणारे कर्मचारी सध्या महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे हे सगळे नियम जे आहेत ते आज ब्रेक द चेनच्या ऑर्डर खाली जे आहेत ते महाराष्ट्र शासनाने जारी केलेले आहेत, ज्यामध्ये जसं मी सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं की हे जे नियम आहेत त्यामध्ये मुख्यतः खासगी आणि त्याच पद्धतीने सार्वजनिक वाहतुकीचे हे नियम आहेत. आता प्रायव्हेट बसेस आणि त्याच पद्धतीने सार्वजनिक वाहतूक ही फक्त 50% तुम्हाला खरं तर करता येणार आहे. अत्यावश्यक सेवेतल्या लोकांनाच खासगी किंवा सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग करण्यात येणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्याविषयी चर्चा सातत्याने होत होती की जिल्हाबंदी लागणार आहे का. सध्या तरी या नियमांनुसार जिल्हाबंदी लागणार असं काही लिहिलेलं नाहीये, मात्र अत्यावश्यक सेवेसाठीच तुम्हाला प्रवास करण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जात असाल तर तुमच्याकडे तशा पद्धतीचं महत्त्वाचं कारण असावं लागणार आहे. एखादी मेडिकल इमर्जन्सी असेल तुमची, किंवा तुम्ही अत्यावश्यक सेवेत काम करत असाल आणि तुम्हाला दुसऱ्या जिल्ह्यात जायचं असेल तरच तुम्हाला एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करता येणार आहे. सबळ कारणासाठीच तुम्हाला प्रवास करता येणार आहे. सध्या तरी अशी कुठली माहिती हाती आलेली नाहीये की जिल्ह्यातून प्रवास करत असताना पासेस वगैरे लागणार आहेत का, या संदर्भातलं कुठलंही या ऑर्डरमध्ये सध्या तरी लिहिण्यात आलेलं नाहीये. मात्र जर नियमांचं उल्लंघन झालं तर 10,000 रुपये इतका दंड तुम्हाला, जर तुम्ही कुठल्याही अनावश्यक कारणासाठी प्रवास करत असाल, तुमच्याकडे आवश्यक कारण नसेल तर तुम्हाला 10,000 रुपयाचा दंड जो आहे तो होऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे या सगळ्या दरम्यान तुम्हाला नियमांचं पालन करणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. तुमचं थर्मल स्कॅनिंग व्हायला पाहिजे, तुम्ही मास्क जो आहे तो तुम्हाला घालावा लागणार आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ज्या कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपण वापरतो, त्या सगळ्या गोष्टी करणं हे सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. त्याच पद्धतीनं गव्हर्नमेंट पर्सनल जे लोक असतील त्यांना खरं तर या सगळ्या दरम्यान त्यांचे जर आयडेंटिटी कार्ड असतील तरच त्यांना खरं तर प्रवासाची मुभा असणार आहे. त्यामुळे या सगळ्या दरम्यान या ज्या गोष्टी आहेत त्या खरं तर आजच्या निर्बंधामध्ये सांगण्यात आलेल्या आहेत, ज्या मी महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या, ज्यामध्ये प्रवासासंदर्भातले नियम लादण्यात आलेले आहेत. त्याच पद्धतीनं विवाह समारंभांसंदर्भातले नियम लादण्यात आलेले आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे जे ऑफिसेस आहेत त्या संदर्भातले काही नवीन नियम लादण्यात आलेले आहेत. मी पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी हे सगळे नियम सांगते की ब्रेक द चेन या अंतर्गत आज शासनाने एक आदेश जारी केलेला आहे. उद्या म्हणजे 22 एप्रिलला रात्री 8 वाजल्यापासून ते 1 मेला सकाळी 7 वाजेपर्यंत ब्रेक द चेनचे हे जे नियम आहेत ते लागू होणार आहेत, ज्यामध्ये मुंबई लोकल रेल्वेतून प्रवासाची मुभा ही केवळ सरकारी आणि अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांना असेल. सर्व सरकारी कार्यालयांमध्ये केवळ 15% कर्मचारी उपस्थित राहू शकणार आहेत. यामध्ये कोरोना नियंत्रणातील अत्यावश्यक सेवेला सूट देण्यात आलेली आहे. त्यामुळे जे सामान्य लोक आहेत त्यांना मेट्रो, मोनो आणि लोकल प्रवास जो आहे तो पूर्णतः बंद करण्यात आलाय. दुसरीकडे सर्वसामान्यांना विनाकारण प्रवास पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे उद्यापासून तुम्हाला फक्त अत्यावश्यक आणि महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडता येणार आहे. इतर सर्व कार्यालयांमध्ये 5 कर्मचारी किंवा 15% कर्मचाऱ्यांना हजर राहता येणार आहे. अत्यावश्यक सेवेत मात्र 50% कर्मचारी हजर राहू शकतात आणि आवश्यकतेनुसार या ठिकाणी खरं तर 100% कर्मचारी जे आहेत ते सुद्धा वाढवण्यात येऊ शकतात. लग्न समारंभातले महत्त्वाचे नियम ते म्हणजे लग्नासाठी एका हॉलमध्ये 25 माणसांच्या उपस्थितीला परवानगी आहे. फक्त त्यासाठी 2 तासांची वेळ मर्यादा देण्यात आलेली आहे आणि जर नियमांचं उल्लंघन झालं तर तुम्हाला 50,000 रुपये इतका दंड जो आहे तो सुद्धा होऊ शकतो. जिल्हाबंदीचा निर्णय जो आहे तो खरं तर जिल्हाबंदी आपल्याला म्हणण्यात येणार नाही, मात्र कडक जिल्हाबंदी असंही म्हणण्यात येणार नाही. मात्र फक्त अत्यावश्यक कारणासाठी तुम्ही एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करू शकता. तुम्हाला त्यासाठी तुमच्याकडे सबळ कारण जे ते लागणार आहे. आता तरी ही माहिती हाती आलेली नाही की जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी पास लागणार आहे का, त्या संदर्भातले अपडेट्स कदाचित उद्या आपल्याला मिळू शकतात. मात्र जर तुम्ही नियमांचं उल्लंघन केलं, जर तुम्ही वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केलं, कोणत्याही विनाकारण तुम्ही घराबाहेर पडलात, जर तुम्ही 50% पेक्षा जास्त लोकांना तुमच्या वाहनामध्ये बसवलं तर तुम्हाला तब्बल 10,000 रुपये इतका दंड होऊ शकतो. जर लग्न समारंभांमध्ये नियमांचं उल्लंघन झालं तर तुम्हाला 50,000 रुपये इतका जो दंड आहे तो या ठिकाणी जारी करण्यात आलेला आहे. त्यामुळे जर नियम मोडले तर महत्त्वाचे दंड जे आहेत ते या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत. या संदर्भाने आपण हे सुद्धा बघूया की आज राज्यामध्ये रुग्णसंख्या किती वाढली आहे. जी महत्त्वाची माहिती हाती येते ती आता अशी आहे की राज्यात
रुग्णांचा आकडा जो आहे तो मृत्यू झालेला आतापर्यंत तो 61,911 इतका पोहोचलेला आहे. राज्यातली ही जी रुग्णसंख्या आहे ती सातत्याने आपल्याला वाढताना पाहायला मिळते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे इतके कडक निर्बंध लादून सुद्धा लोक मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती उतरताना पाहायला मिळतात आणि त्याच संदर्भाने खरं तर आता पुन्हा एकदा कडक निर्बंध जे आहेत ते लागू करण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्य शासनामार्फत जी नियमावली लागू करण्यात आली त्याला खरं तर लॉकडाऊन असं नाव देण्यात आलेलं नाहीये. ब्रेक द चेनच्या अंतर्गत हे कडक निर्बंध लादण्यात आलेले आहेत. याच्या आधी सुद्धा आपण पाहतोय की 14 एप्रिल पासून दिवसा आपल्याकडे संचारबंदी आहे. अनावश्यक कारणांशिवाय बाहेर पडायला परवानगी नाहीये. फक्त अत्यावश्यक सेवेतले लोक जे आहेत त्यांचे अगदी आय कार्ड तपासले जातात. पोलिसांचा जागोजागी बंदोबस्त आहे. त्यानंतर काल सुद्धा नवीन नियम आलेले होते ज्यामध्ये मुख्यतः किराणा मालाची दुकानं, भाजीपाला, त्याच पद्धतीने इतर अन्नपदार्थ यांच्यावरती सकाळी 7 ते 11 इतके निर्बंध लादण्यात आलेले होते. त्यानंतर या गोष्टी सुरू राहणार नाहीत असं सांगण्यात आलेलं होतं. त्यामुळे आता जे कडक निर्बंध लादण्यात आले त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की ऑफिसेसवरती निर्बंध आहेत, लग्न समारंभावरती निर्बंध आहेत आणि प्रवास वाहतुकीवरती निर्बंध आहेत. आज जो राज्यातला आपण आकडा बघणार आहोत त्यामध्ये मुख्यतः गेल्या 24 तासात राज्यामध्ये तब्बल 568 मृत्यूंची नोंद जी आहे ती झालेली आहे. मृत्यू दर जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. आज राज्यामध्ये 67,468 इतके नवीन पेशंट सापडलेले आहेत आणि आज दिवसभरामध्ये 54,985 इतक्या लोकांना डिस्चार्ज सुद्धा जो आहे तो देण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातल्या ज्या ऍक्टिव्ह केसेस आहेत त्या आता खरं तर 6,95,747 इतक्या झालेल्या आहेत. त्यामुळं मोठ्या प्रमाणात खरं तर म्हणावं लागेल की ही रुग्णसंख्या वाढती आणि हीच रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी आता कडक निर्बंध जे आहेत ते ब्रेक द चेनच्या अंतर्गत जारी करण्यात आलेले आहेत. त्यामुळं ही आजची महत्त्वाची अपडेट जी आहे ती मी तुम्हाला दिलेली आहे. या संदर्भाने तुमचे प्रश्न बऱ्यापैकी येतात, मात्र या प्रश्नांची उत्तरं सध्या माझ्याकडे नाही आहेत कारण सरकारने जे नियम सांगितलेले आहेत ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. या अनुषंगाने कदाचित उद्या याची सविस्तर माहिती सुद्धा आमच्यापर्यंत येऊ शकेल. ती मी सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. मात्र उद्या रात्री 8 वाजल्यापासून राज्यामध्ये आता नवीन कडक निर्बंध लागू होणार आहेत. लग्न समारंभ, त्याच पद्धतीने वाहतूक आणि ऑफिसेस संदर्भातले हे निर्बंध असणार आहेत. हे निर्बंध नेमके काय आहेत ते तुम्ही आमच्या वेबसाईटवरती जाऊन सुद्धा वाचू शकता आणि यांसारखे अपडेट्स मिळवण्यासाठी HW न्यूज मराठीच्या YouTube चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. फेसबुकवरती आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. तुमचे काही प्रश्न असतील तर ते आम्हाला नक्की पाठवा. त्याची उत्तरं आम्ही निश्चितपणे देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.